नमस्कार, माझे नाव नंदिनी महेश बाबुल. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी इथे शेतीविषयी हा एक मुद्दा मांडणार आहे. आमच्या गावामध्ये खूप लोक असे आहेत की त्यांना एक टाइमचं खायला भेटत नाही. बाकीच्या लोकांचं सोडून मी जर का माझ्या घरातच बघितलं तर लोकांना एक टाइमचं खायला नाही आहे. माझे पप्पा जे दिवस रात्र काम करतात, पुढच्या वर्षी माझी 10वी आहे, त्याच्यासाठी पुस्तकं क्लासेसची फी व ते सगळ्यांना पैसे भरण्यासाठी आमच्या घरात 1 रुपया नाही आहे. का बरे असं होतंय या लोकांमुळे? कारण की शेती आणि शहरांमधले लोक जर का बघितले ते घरी बसूनच म्हणतात ते एक रुपया कमवत आहेत, पण त्यांच्याच मालाला मार्केटमध्ये भाव भेटत नाही तर ते कुठे जातील? तुम्हाला माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्यालाही जीवन जगायचंय, शेतकऱ्यांनाही जीवन जगायचंय, जे शहरात राहणारे लोक आहेत त्यांनाही जीवन जगायचंय. त्या सगळ्यांसाठी काय गरजेचं आहे? त्या सगळ्यांसाठी भाजीपाला, जे कडधान्य आहे ते महत्त्वाचे आहेत. पण जर का इथे शेतकरीच नाही राहिले, शेतकरी जर का दिवसेंदिवस आत्महत्या करू लागले, ते 60 रुपयाची बॉटल घेऊन येऊन ते प्यायला लागले, तर कोण राहणार हो इथे? जर का तुम्हालाही इथे आयुष्य जगायचे असेल तर करा ना मदत त्या शेतकऱ्यांना. आणि पैसे नाही आहेत म्हणून ते लोक गाव विकायला निघालेत. त्यांच्या मुलाबाळांना खायला नाही द्यायचं का? त्यांना त्यांच्या परिवाराच्या काही गरजा वस्तू जे लागणाऱ्या आवश्यक गोष्टी ते पूर्ण नाही करायच्या. आणि माळवाडी गावामध्ये खूप लोक असे आहेत की ते आता जमिनी विकायला निघाले आणि त्याच्यामध्ये माझे पप्पा बी आहेत. म्हणजे माझे पप्पा जे दिवस रात्र काम करतात ते आज शेती विकायला निघाले. ज्याच्यानी एवढे वर्ष आम्ही आयुष्य काढले, ज्या शेतीने आम्ही आमचे एवढे आयुष्य काढले, तीच शेती आम्ही विकायला निघालोय. जी आमची मातृभूमी आहे, जी आमची संस्कृती म्हणजे शेतकऱ्यांना जी आवश्यक गोष्ट आहे तीच जर का मिळू नाही लागली तर मग कोण राहणार हो या पृथ्वीवर? जर का इथे शेतीच नाही राहिली तर लोकही नाही राहणार. जर का इथे लोक नाही राहिले आणि आता आम्ही आमची शेती विकायला निघालोय आणि आता आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही फक्त हे गाव विकायला निघालोय. धन्यवाद. तर या मुलीने आपल्या वडिलांची मांडलेली व्यथा आपण पाहिलेली आहे. मात्र माळवाडीमधल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाची हीच व्यथा आहे. थेट गाव विकत काढण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यांची ही व्यथा माझे सहकारी गणेश सावंत आपल्यापर्यंत पोहोचवतात. गणेश. बरोबर आहे तृप्ती. खरं तर महाराष्ट्रामध्ये शेती म्हणजे शेतीप्रधान महाराष्ट्र ओळखला जातो. आतापर्यंत सोन्याचा धूर या महाराष्ट्रातून निघायचा, त्याला केवळ शेती आणि शेतीच जबाबदार होता. इतर जरी उद्योग आले असेल, औद्योगिक क्रांती जरी झाली असली तरी महाराष्ट्राच्या शेती हाच उत्पन्नाचा मुख्य पाया आणि मुख्य उत्पन्नाचा स्रोत राहिलेला आहे. मात्र ती शेतीच आता जीवावर उठली आहे का काय? त्याला अस्मानी बरोबरच जास्त करून जे सुलतानी संकट, सरकारच्या ज्या विविध योजना राबवण्यात येणार अपयश, असे अनेक त्याला कारणं आहेत. आणि त्यामुळेच देवळा तालुक्यातील जे गाव आहे माळेवाडी, ह्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ठराव करून निर्णय घेतला की आम्ही आता आमचं गाव जे आहे ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला विकतो आहोत. आमचं संपूर्ण गाव, आमची संपूर्ण शेती जी आहे ती केंद्र आणि राज्य सरकारने विकत घ्यावी, त्यातून आम्हाला पैसे द्यावेत आणि आम्ही निदान सुखाने समाधानाने राहू शकू एवढे आम्हाला पैसे द्यावेत, अशी जी मागणी ती केली आहे. आपल्याबरोबर माळवाडीचे जे आहेत, माळेवाडीचे अनेक ग्रामस्थ आहेत, त्या आता आपल्याशी बाबतीत बोलतील. काय तुम्ही गाव विकायला काढलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे आणि यामागची नक्की भूमिका काय आहे? आमचं गाव आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला विकण्यासाठी काढलेलं आहे आणि आमची अशी विनंती आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आमचं गाव विकत घ्यावं. मी यशवंत गोसावी, मी शेतकरी पुत्र आहे. मागच्या 3 वर्षापासून आमचा इथला कांदा उत्पादक शेतकरी जो आहे हा सरकारच्या धोरणामुळे मातीमध्ये गेला आहे. म्हणजे मागच्या 3 वर्षापासून साधारणतः उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा सुटत नाहीये. प्रति 1 क्विंटल 1700 ते 1800 रुपये कांद्याचा हा उत्पादन खर्च आहे आणि आज रोजी मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक वर्षाला 100 रुपये 200 रुपये क्विंटलने शेतकरी कांदा विकतोय. मग हे आसमानी संकट जेवढं वाईट आहे त्याहून जास्त संकट हे सुलतानी संकट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. म्हणजे दिवसाला किमान पंचक्रोशीमध्ये 2 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतायत. मग अशा वेळी या जमिनी ठेवून करायचंय काय? आम्ही माती म्हणतो, देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतोय. शेतकऱ्यांच्या बळावर देश चाललाय अशा भूमिका सगळे राज्यकर्ते मांडतात.
पण सत्तेत गेल्यावर यांना आमचा विसर पडतो. मग या मातीला जमिनीला ठेवून आम्ही काय करावं? आमची सरकारला, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे, त्यांनी आमचं गाव विकत घ्यावं. आमच्या समस्त ग्रामस्थांनी गाव विकायचा ठराव केलेला आहे, सर्वानुमते हा ठराव केलेला आहे आणि हे गाव तुम्ही विकत घ्यावं आणि आमचा शेतकरी कर्जातून मोकळा करावा, कारण आमच्याकडे दुसरा आता पर्याय उरलेला नाही. पण गाव कावर विकायची ही कल्पना कशी आली की गाव आणि आपली शेतीच विकली पाहिजे? हे का असं का तुम्हाला वाटतं? आपलं जन्मदातं गाव आहे, आपली शेती जी आहे ती वडिलोपार्जित आहे, असं असताना हे सगळं विकून टाकावं, एवढ्या उद्विग्नता का बरं आली? आमच्याकडे शेती सोडलं तर दुसरा कुठलाही विकण्यासारखं उरलेलं नाही. शेतकरी कर्जाने बुडालाय, बँकांचं कर्ज आहे, पतसंस्थांचं कर्ज आहे. आज परिस्थिती अशी आहे की पीक कर्ज सुद्धा बँका शेतकऱ्यांना उभं करायला दारात तयार नाहीयेत. आणि मग अशा वेळी काय विकावं शेतकऱ्याने? कारण आम्ही आतापर्यंत शेती विकत नव्हतो, पण आम्ही आमचा माल विकत होतो. पण मागच्या अनेक वर्षापासून या सरकारच्या धोरणामुळे जर मालाला भावच मिळत नाही, तो पिकवून तरी काय करायचा? काल परवा एका शेतकऱ्यानं 4 एकर कांद्यावरती रोटर फिरवलाय. शेतातला कांदा शेतात खराब करून टाकला. का? कारण परिस्थिती अशी आहे की आम्हाला मालाला भावच मिळत नाही. अशा वेळी आमच्याकडे गाव विकण्याशिवाय, आमची जमीन विकण्याशिवाय पर्याय उरलेलाच नाही. हा आता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जो आहे तो कांदा हातात घेतलेला आहे. हा कांदाच तुम्हाला आतापर्यंत चांगलं उत्पन्न देत आलेला आहे. मात्र याच्या पुढे तो देईल याची तुम्हाला खात्री वाटत नाही, किंवा दुसरं पीक घ्यावं, किंवा कांद्यानेच तुम्हाला गोत्यात आणलं की सरकारने गोत्यात आणलं? कांद्यामुळे नक्की तुमची भूमिका काय? सर, दुसरं पीक घेण्याचा विषय असा आहे की नाशिक जिल्ह्यामधला आमचा देवळा तालुका आणि आमचं माळवाडी जे गाव आहे हे कांद्याचं आगर म्हणून संपूर्ण आशिया खंडात ओळखलं जातं. आज इथलं हवामान जे आहे हे कांद्याला अनुकूल आहे. अशा वेळी दुसरं पीक या भागात येऊ शकत नाही आणि त्यामुळे कांद्याचं सर्वाधिक उत्पन्न या भागात होतं. मग अशा वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता सरकारनं योजना राबवल्या पाहिजेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याला किमान हमी भाव मिळाला पाहिजे आणि कांद्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाहीये. आज इथं दुसरी कुठली शेती होऊ शकत नाही. आज ऊस लागवड करायची म्हणाल तर एवढं पाणी या भागामध्ये उपलब्ध नाही. मग कांद्याशिवाय आमच्या समोर पर्याय नाही आणि संपूर्ण जगामध्ये या भागातला कांदा हा सुप्रसिद्ध आहे. मग अशा वेळी कांद्याचं उत्पादन सोडून आम्ही दुसरं काय करावं? आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे आणि अशा सगळ्या प्रश्नावर शेतकरी हवालदिल झालाय आणि त्यामुळे आमच्यासमोर उपाय नाही आहे. आज राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, हे जोपर्यंत विरोधामध्ये असतात तोपर्यंत त्यांना शेतकऱ्यांची जाणीव असते. सत्तेत बसले की यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. आज एकही आमदार, आमचा जाहीर आरोप आहे, महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार आहेत, किती आमदार शेतकऱ्याच्या कांदा प्रश्नावर बोलतायत? तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र म्हणून निवडून गेलात, मतं घ्यायला तुम्हाला शेतकरी लागतो. मग अशा वेळी शेतकऱ्याची बाजू कोणी घ्यायची? लॉकडाऊनच्या काळामध्ये देश कोणी जिवंत ठेवला? शेतकऱ्यांनी जिवंत ठेवला. मग आज त्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? किमान आज मला तुमचा न्यूज चॅनलवाल्यांचा अभिमान आहे की तुम्ही आमच्या बांधापर्यंत आलात, पण इथं येणं हे आमदार, खासदार, मंत्र्यांचं कर्तव्य होतं. एखादं गाव जर विक्रीला निघालं असेल तर ही लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे की जर एखादे गावातली सर्व लोक एकत्र येऊन गाव विकायला काढतायत आणि म्हटल्यावर लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातलं, आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या भागातलं एखादं गाव विक्रीला निघत असेल तर आपण त्या ग्रामस्थांची भेट घेतली पाहिजे. आज विधिमंडळात जे आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आहे की कांदा किंवा अन्य पीक अवकाळी पाऊस जो झाला, नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली पाहिजे आणि चांगली जी आहे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मात्र अजून त्यावर चर्चा सुरू झालेली नाही आणि उद्या अर्थसंकल्प आहे, तर त्या चर्चेतनं जी चर्चा कशा स्वरूपात होईल आणि अर्थसंकल्पाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? सरकारने आश्वासन दिले की आम्ही आज संध्याकाळपर्यंत काय ती मदत तुम्हाला देऊ. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की मागच्या वर्षी झालेल्या अवकाळीची मदत आज तागायत आम्हाला मिळालेली नाही. आज वर्ष उलटून गेलं, ती मदत अजून आज मिळालेली नाही. मग मागची मदत आज मिळालेली नाही तर ही मदत कधी मिळणार आहे? आणि विधिमंडळाचं अधिवेशन आम्ही सगळे एकत्र बसलोय ग्रामस्थ गाव विकण्यासाठी आणि आम्ही सगळे टीव्हीवर बघतोय, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये सातत्याने एकच मुद्दा मांडला जातोय की नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. आमचा जाहीर आरोप आहे, नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्याला फक्त लुटीला लावलं, देशोधडीला लावलं जातंय. नाफेड हा फसवणुकीचा धंदा आहे. आमचा त्यावर विश्वास नाही. शेतकऱ्यानं, सरकारनं आमच्या कांद्याला हमीभाव दिला पाहिजे. निर्यातीकरता निर्यातदारांना जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं पुढे आणलं पाहिजे, जेणेकरून कांद्याची निर्यात जगभरात होईल, कांद्याला भाव मिळाला पाहिजे. नाहीतर आमचं गाव विकणे यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही गाव विकणारच आहोत. खरं तर गाव विकायची वेळ आलेली आहे. त्याचवेळी पतसंस्था असतील किंवा बँका असतील, सहकारी बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, यांचं जे कर्ज आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. त्याचवेळी खाजगी सावकारी जे तिचाही विळखा पडतो आहे. तर किती साधारण ती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज जर कांदाच विकला जात नसेल तर इथला शेतकरी ते कर्ज कसं परतफेड करणार आहे? त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना काही कोणी मार्गदर्शन केलं आहे किंवा तुम्ही काही याच्यात ठरवलं की आता कांदा जर विक्री झाला नाही आपला तर आपण कशा प्रकारे जे आहे ते कर्ज फेडायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची भूमिका अशी, दरवेळेस वेळोवेळी जी पण काही मागणी करायची शेतकऱ्याला
ती शेतकरी मागणी करत असताना रस्त्यावर उतरणं, आंदोलन करणं, कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारच्या निदर्शनात आणून देणं, ही गोष्ट सतत करूनही काही उपयोग झाला नाही. आमच्याकडे विकण्यासाठी फक्त आता आमची जमीन बाकी. ती जमीन विकून आमचे जे पण काही कर्ज आहेत सरकारी, ते कर्ज आम्ही फेडू. त्याच्यानंतर आमचं आरोग्य, शिक्षण, कुटुंब हे चालू. त्याच्या पलीकडे आमच्याकडे दुसरा काही सोर्स उरलेला नाही. आता किती कर्ज असेल ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं, किती कोटीमध्ये किंवा काय कर्ज असेल, कशा प्रकारचं हे कर्ज घेतलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांनी? गेल्या 4-5 वर्षापासून कुठल्याच पिकाला भाव नाही. आम्ही कांदा व्यतिरिक्त दुसरेही पिकं आलटून पलटून करून बघितलेले आहेत. पीक पलटून सुद्धा कुठल्या पिकाला आम्ही भाव भेटत नाही, भाव मिळत नाही. त्याचे पीक उत्पादन काढण्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे. तर लाखो रुपयाचा खर्चाचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रति शेतकरी जर पकडलं तर 10 लाखाच्या आसपास प्रति शेतकरी कर्ज होऊन गेलेलं आहे. आणि ते मग आता ते फेडण्यासाठी तुम्हाला काय पाठपुरावा घेतला तो, बँका मागे लागतात, सहकारी संस्था किंवा इथल्या ज्या संस्था आहेत त्या तुमच्या मागे लागतात, आणि जो शेतकरी आहे तो आता खाजगी सावकारीकडे वळायला लागलाय. खाजगी सावकारीकडे वळण्यासारखं आमच्याकडे खाजगी सावकार सगळेच कर्जबाजारी झालेले. खाजगी सावकार हा विषय आमच्याकडे येतच नाही. सरकारी बँक आमच्याकडे तगादा करतायत. बँकांचे कर्जांचे हप्ते भरा. बँकांचे कर्जांचे हप्ते भरण्यासाठी कुठला उत्पन्नाचा सोर्स नाही. कुठला सोर्स नसल्यामुळे शेवटचा पर्याय अंतिम तो गावाने एकमताने ठराव केलेला आहे, शेतजमीन विकणे. आणि शेतजमीन विकून जो काही मोबदला येईल त्याच्यातनं कर्जमुक्त होणे. आज जो एक ह्या गावामध्ये जो एक सामाजिक प्रश्न अजून एक निर्माण झालेला आहे की इथे मुली मिळत नाहीत किंवा मुली दिल्या जात नाहीत, की कांद्याचं पीक आहे, शेतकऱ्याला जे आहे, तरुण शेतकऱ्याला जे आहे ते उत्पन्नाचं साधन नाही, त्यामुळे या भागात मुली दिल्या जात नाहीत, असं सुद्धा एक ह्या भागात चर्चा होते. तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? आपल्याला काय वाटतं की इथे मुली दिल्या जात नाहीत आजच्या गावातनं? हे एक वास्तव मांडण्याचा तुम्ही खूप मोठा प्रयत्न केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले धन्यवाद देतो. कारण विषय असा आहे की जे आजपर्यंत हा मुद्दा एकही माध्यमांनी उपस्थित केलेला नव्हता, तो केला तुम्ही. पण प्रथमतः मी आपल्याला त्या विषयावर नंतर बोलतो. पहिल्यांदा मला तुमच्याशी जे बोलायचं आहे या कांदा विषयावर आणि गाव विकण्यासंदर्भात. तर मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय राज्यकर्ते जे कोणी असतील, प्रथमतः त्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण काल आम्ही बघितलं प्रसार माध्यमांवरती की माननीय मुख्यमंत्री साहेब असो किंवा इतर कोणी राज्यकर्ता असो, ते काल होळी खेळण्यामध्ये खूप मग्न होते. आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला अतिव खूप आनंद झाला. मनात एक दुःख होतं की आम्ही गाव विकतोय आणि ते होळी खेळण्यामध्ये मग्न होते. बरं, असो, ठीक आहे, होळी सण आहे, त्यांनी साजरा केला पाहिजे. पण आज जे राज्यकर्ते त्यांनी तो सण साजरा करत असताना जे आपल्या राज्यातील जी जनता आहे ती कोणत्या परिस्थितीत आहे, काय वावरते, या गोष्टीचा त्यांनी प्रथमतः विचार करायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की हे म्हणता की अनुदान द्या, भावाला द्या, भाव वाढ करा, असं करा. एक प्रथमतः मला असं म्हणायचं आहे की जर आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो, बळीराजा म्हणजे हा राजा कधी अनुदान घेत नसतो, तो अनुदान देत असतो. जे की आम्ही 4 वर्षांपासून प्रति क्विंटल कांदा 1800 रुपये खर्च करून पिकवतो आणि तो 500 रुपये विकतोय. म्हणजे 4 वर्षापासून आम्ही राज्यातील जनतेला किंवा सरकारला अप्रत्यक्षपणे आम्ही त्यांना स्वतः तोटा खाऊन जो कांदा विकतोय, म्हणजे आम्ही अनुदान देतोय. आम्हाला तुमच्या अनुदानाची गरज नाही. जे आमच्या कष्टाचं आहे त्याला योग्य आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे ज्या शिफारसी आहेत त्याप्रमाणे हमी भाव जो तुम्ही ठरवा, त्याला येणारा खर्च बघा, त्या खर्चावर आपण त्यांना भाव किती दिला पाहिजे हे बघा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही भाव ठरवा. आम्ही म्हणत नाही की आम्हाला उत्पादन खर्चापेक्षा तुम्ही खूप अवाजवी भाव द्या, तेही आम्हाला अपेक्षा नाही. फक्त जे पिकवतो आमच्या कष्टाचे आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्या शिफारशी लागू करून तुम्ही जो काही भाव असेल तो ठरवा. पण हा कायमस्वरूपी मी सांगतो, इथून मागे कोणतंही सरकार आलं तर हा न सुटणारा प्रश्न आहे. पण आमचे आता ह्या सगळ्या प्रश्नांवरती कोणीच मार्ग काढत नसल्यामुळे जो शेवटचा आम्ही जो निर्णय घेतलेला आहे गाव विकण्याचा, कारण गाव विकण्याचा निर्णय का घेतलेला आहे, जर आम्ही उत्पादन खर्च करून तो उत्पादन खर्च पण निघत नाही आणि वरून कर्जबाजारी होतोय, मग त्यापेक्षा न काही केलेलं बरं. जे विकून येणारे पैसे, उरलेला प्रपंच काय जे उरतील तर ते पण कांद्याप्रमाणे जर त्यांनी जमिनीला पण भाव नाही दिला तर आम्ही पण नाही काही करू शकत. पण उरलेल्या पैशांवर थोडंफार राहिलेल्या प्रपंचाची तरी गुजराण होईल आणि त्यांचा काहीतरी उदरनिर्वाह होईल, हीच माझी अपेक्षा आहे. बाकी दुसरं काही. आम्ही आता जे विचारलं की ह्या भागात मुली दिल्या जात नाहीत आणि मुली द्यायला लोक नकार देतात, त्यामागचं नक्की कारण काय की इथे उत्पन्न मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे आणि त्याच्या कांदा पिकाला भाव नाही, हे यामागचं कारण असावं? हो, निश्चितच. कारण गंमत अशी आहे की कोणीही मुलगी देताना विचार करतो ना की आपली मुलगी ज्या माणसाला आपण देणार आहे तो तिचं पालन पोषण करू शकेल का. जर मला एक सांगा, कांदा पिकून कर्जबाजारी होतोय, त्या माणसाला काही भेटत नाही, तर मला सांगा तो मुलगी कोणत्या हिशोबाने देईल. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींचं जे कारण आहे ते हेच आहे की मूळ शेतीमालाला भाव नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही मुली देत नाही. या भागात
सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी तुमच्या कधी भेटी घेऊन किंवा गाव विकण्याबद्दल जे आहे ते तुम्ही जे आवाहन केलेलं की आमचं गाव विकत घ्या, याला त्यांनी काही तुम्हाला प्रतिसाद दिला की काय करता येईल किंवा याच्यातनं काय मार्ग काढता येईल, असं तुमच्याशी काही चर्चा झाली आमदारांची किंवा इथल्या खासदारांची? राज्यकर्त्या वर्गाकडून आतापर्यंत ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. याउलट मी सांगू इच्छितो की कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी गावाला भेट देण्याचं या विषयावर कबूल केलंय. या व्यतिरिक्त शासनाच्या वतीने आमदार असो, खासदार असो, मंत्री असो किंवा कोणी लोकप्रतिनिधी असो, हे गावात आतापर्यंत आलेले नाही आणि यांनी ग्रामस्थांना दिलासा देण्याचा एकदाही अजून प्रयत्न केलेला नाही. पुढील काळात जे आहे, जसं तुम्ही आता गाव विक्रीची जशी मागणी खरेदीची मागणी केलेली आहे, आमचं गाव तुम्ही खरेदी करा म्हणून किंवा आम्ही गाव विकू इच्छितो, तर पुढील काळात जाऊन तुम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकणार किंवा आज स्थानिक निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, त्यासाठी तुम्ही बहिष्काराचं साधन जे आहे ते उपसणार आहात? आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. शेतकरी हा लोकशाहीला मानतो. निवडणुकांवर बहिष्कार हा पुढचा विषय आहे. आज रोजीला सर आमचा असा मुद्दा आहे की आज आम्ही गाव विक्रीला काढणं हा महत्त्वाचा ठराव आहे. निवडणुकांवर बहिष्कार टाकावा की न टाकावा हे पुढच्या काळामध्ये ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा निर्णय घेतील. हा काय सर्वानुमते घेतला जाणारा निर्णय आहे, त्यामुळे त्या निर्णयावर आज बोलणं योग्य होणार नाही. पण आजचा निर्णय हाच आहे की गाव विक्रीला काढलं, ही गोष्ट 100% खरी आहे. पण गाव विक्रीला काढली एक प्रातिनिधिक मागणी आहे, ती मागणी मान्य होईलच असं नाही, कारण तसं काही होऊ शकत नाही. आपल्याला माहिती प्रातिनिधिक मागणी तुम्हाला न्याय मिळावा म्हणून, पण तसं जर झालं नाही तर तुमच्याकडचा पुढचा पर्याय काय आणि तुम्ही याच्यात पुढे कसे जाणार आहात? कुठल्या प्रकारचं आंदोलन करणार आहात का? तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? प्रथमतः आम्ही हेच ठरवलं होतं की कुठलंही आंदोलन करायचं नाही, कायदा सुव्यवस्थेला त्रास होईल असं वागायचं नाही. पण आता एवढं करून जर शासनाने आमच्या जमिनी घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर आम्ही आता याच्यानंतर आमची पुढची अशी राहील रणनीती अशी राहणार आहे की आम्ही सर्व शेतकरी जो आमचा 7/12 आहे तो 7/12 काढून सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी जे कार्यालय आहे तिथे आम्ही उतारे घेऊन जाणार आहेत आणि तिथल्या रजिस्टर साहेबांना जे असतील तिथले जे अधिकारी असतील त्यांना सांगणार आहे की आमच्या ह्या जमिनीवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं नाव लावून आमचे नावं कमी करून घ्यावेत, एवढी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. तसं होऊ शकतं? कायदेशीरदृष्ट्या तसं शक्य आहे? तसे नावं लागू शकतात? आता जर मला एक सांगा की मग तुम्ही जर हा प्रश्न उपस्थित केला तुम्ही की ते नावं लागू शकतात किंवा नाही लागू शकतात, तर मग आम्ही करायचं काय? जर आता मला एक असं म्हणायचं आहे की ह्या विषयावर आम्ही जे आता ठरवलेले, आता आम्हाला पण माहिती आहे गाव विकायला काढलेले, हे घेतील नाही घेतील, पण आम्ही आमच्या पद्धतीने जे एक पायरी ठरवलेली त्या पायरीप्रमाणे आम्ही चालणार आहोत. त्याच्यानंतर काहीतरी त्यांना दखल घ्यावी लागणार आहे. पुढच्या काळात जो आहे तो तुम्ही एवढं आंदोलन करताय, आता नाफेड खरेदी करेल अशी घोषणा झालेली आहे, काही दिलासा मिळू शकतो असं वाटतं तुम्हाला? काही नाही, नाफेडची तर घोषणा ही फक्त एक काहीतरी फसवणूक आहे आमची. नाफेडचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नियम निकष जे आहेत ते एकदम चुकीचे आहेत. 55 mm पेक्षा मोठा कांदा खरेदी करायचा. आता जर 534 हेक्टरमध्ये जर कांदा उत्पन्न घेतलं जातं, त्याच्यात 55 mm पेक्षा मोठा कांदा जर पकडला तर 80 हेक्टरमध्ये निघेल तो बाकीचा 55 mm पेक्षा मोठा कांदा. आणि उरलेला जो काही छोटा कांदा आहे तो नाफेड तर घेणार नाही, कारण त्यांचे निकष आडवे येत आहेत आम्हाला. हे निकष वगैरे सगळं बाजूला ठेवून नाफेडनी जर खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी करावी, त्यांच्या हितासाठी नाही. नाफेड 55 mm इथून खरेदी करणार 400 आणि 500 आमच्याकडनं, दिल्लीला विकणार 1800. हे नाफेड बी आमच्यासाठी काही कामाचं नाही. नाफेडने जे म्हणजे व्यापारी नेमलेले आहेत, नाफेड थेट खरेदी करत नाही, नाफेड त्या व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करतं, तर त्यामुळे सुद्धा तुमचं नुकसान होतं. भरपूर नुकसान आहे त्याच्यामधनं. पण जे पण काही नाफेडवाले खरेदी करतात व्यापार याच्यात अधिकाऱ्यांमार्फत, त्यांचे निकष त्यांना आडवे येत आहेत. त्या निकषांमुळे आम्हाला खूप मोठा त्रास होतोय आणि आमच्या शेती बाजाराला भाव मिळत नाही. नाफेडचा जो निकष आहे तो निकष अधिकारी फॉलो करतात. अधिकाऱ्यांनी फॉलो केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे भावाप्रमाणे खरेदी करायचं, ज्याला द्यायचं असेल तो देतो आणि प्रतवारी करायला लावतात. त्याच्यात पण बऱ्याच शेतकऱ्यांना ते परत काढून देतात. पण मग त्याचा नाफेडच्या खरेदीचा काहीच उपयोग नाही, बांधावर येतच नाही. आतापर्यंत ते बांधावर आलेच नाही, कोणी भेटायला सुद्धा नाही आलं. कारण आपल्या ज्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार त्यांनी घोषणा केली, विधिमंडळात घोषणा आली की नाफेडनी खरेदी सुरू केलेली आहे. नाफेडने जरी खरेदी सुरू केलेली फक्त ती त्यांची घोषणेपुरती, ग्राउंड लेवलला नाफेडची कुठलीही खरेदी नाही ना, आमच्यापर्यंत कुठली माहिती दिलेली नाही. तुम्ही शेतकऱ्यांनी इथं यावं आणि आमच्या नाफेडमार्फत अशी खरेदी चालू आहे, या प्रकारे कुठलंही मार्गदर्शन आम्हाला नाही. आणि मार्केट बाजार समितीमध्ये नाफेडची खरेदी नाही, त्यांचं कुठंतरी स्पेशल राहतं, पण त्या निकषांमध्ये आम्ही अडकून जातो. त्या निकषांमध्ये आम्ही आम्हाला मुद्दाम का काय पासच करत नाहीत ते, आणि त्याच्यामुळे नाफेडमध्ये आमचा कांदाच जात नाही. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाफेड संदर्भात जर बोलायचं झालं तर मला प्रथमतः हे सगळ्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाफेड ही जी संकल्पना आहे फक्त एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. नाफेड आता झालेलं काय आहे की नाफेड म्हणण्यापेक्षा आता फार्मिंग प्रोड्युसर कंपनी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि ते करतात काय
की नाफेडने जो घेतलेला माल आहे, जो शेतकऱ्यांकडून घेतलेला माल, त्यांनी तो माल परदेशात पाठवणं गरजेचं आहे. परंतु आता होतं काय की 2-3 वर्षांपासून ज्या फार्मिंग प्रोड्युसर कंपन्या ज्या आलेल्या आहेत, ज्याला आपण नाफेड म्हणतो, हे फक्त नाफेड हा शब्द जो आहे ना, त्याचं आता नवीन यांनी नामकरण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नाफेड शेतकऱ्यांच्याच उरावर कसं उठलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की नाफेडने घेतलेला माल हा कमी भावात असताना त्यांनी शेतकऱ्यांकडून घ्यायचा. एक खाजगी कंपन्यांना तिथं त्यांनी टेंडर काढलेलं असतं, त्या कंपन्या चाळी उभ्या करतात, शेतकऱ्यांकडून तो माल घेतात आणि कमी भावात माल घेतल्यानंतर तोच माल परत त्यांनी शेतकऱ्यांच्या मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परत शेतकऱ्यांच्या मालाला कॉम्पिटिशन देण्यासाठी तो माल तिथे प्रतिस्पर्धी म्हणून तयार केला जातो. तर मुळात नाफेड ही संकल्पना अशी नाही आहे की त्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेतल्यानंतर त्यांनी तो परस्पर पाठवणं गरजेचं आहे. परंतु इथे उलटं होतंय, नाफेड हा माल घेतं आणि ज्या वेळेस बाजारात भाव वाढला की त्यावेळेस शेतकऱ्यांचीच प्रतिस्पर्धी तुलना म्हणून तो माल तिथे आणला जातो. पण निर्यातीला परवानगी नाही आहे. अनेक देशांना कांद्याची गरज आहे. अशा परिस्थितीत निर्यातही केला जात नाही, भावही मिळत नाही. आज सकाळी ज्यावेळी अमेरिकेमध्ये काही आमचे मित्र आहेत किंवा US मधले काही पोरं या वेगवेगळ्या भागातले आहेत, आज दुबईमध्ये जी कांद्याचा भाव आहे हा दुबईमध्ये 500 रुपये किलोने कांदा आज विकला जातोय. आखाती देशामध्ये कांद्याची प्रचंड मागणी आहे. भारत सोडला तर जगातल्या अनेक देशांमध्ये कांद्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आज रोजी सरकारचं निर्यात धोरण जे आहे याला सर्वस्वी कारणीभूत आहे. सरकारनं काय केलंय की भारत हा जगामध्ये कांद्यासंदर्भात बेभरवशाच्या निर्यातीचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. कारण कधीही कुठेही निवडणुका लागल्या की यांनी कांद्यावर निर्यात बंदी लागावी. दिल्लीची निवडणूक लागली, कांद्यावर निर्यात बंदी. बिहारची निवडणूक लागली, कांद्यावर निर्यात बंदी. आणि त्यामुळे जगभरातले जे देश आहेत हे भारतीय कांद्याला आज घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे सरकारनं पहिल्यांदा निर्याती संदर्भातलं महत्त्वाचं धोरण ठरवायला हवं, जेणेकरून हे धोरण जे आहे ना कायमस्वरूपी असलं पाहिजे. कायमस्वरूपी हे धोरण तुम्ही ठेवलं तर या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. हा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी देशोधडीला लागलाय साहेब. आणि मगाशी आमच्या बंधूंनी सांगितलं नाफेड ही शुद्ध फसवणूक आहे. नाफेडवर आमचा विश्वास नाही. आत्ता सुद्धा विधिमंडळामध्ये केवळ एवढंच चाललो आहे, नाफेडच्या माध्यमातून खरेदी, आम्हाला नाफेडच्या माध्यमातून खरेदी नको, आमच्या कांद्याला हमी भावच मिळाला पाहिजे. नाफेड हे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या ॲग्रो कंपन्या आहेत, या ॲग्रो कंपन्या कोणाच्या आहेत याची तपासणी सुद्धा राज्य सरकारनं केली पाहिजे. आमचा स्पष्ट आरोप आहे, ॲग्रो कंपन्या, ज्या फर्टिलायझर ज्या ॲग्रो कंपन्या नवीन आलेल्या आहेत या सर्वस्वी राज्य सरकारच्या किंवा राज्यकर्त्यांच्याच आहेत, त्यांच्याच कुटुंबियांच्याच आहेत. आणि त्याच माध्यमातून हा कांदा खरेदी करून इथल्या शेतकऱ्याची फसवणूक तुम्ही लोक करतायत. नाफेड आम्हाला सांगूच नका, शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव द्या, नाहीतर आमचं गाव विकत घ्या, एवढीच आमची भूमिका आहे. पण ही पंतप्रधानांची जी आहे ती महत्वाकांक्षी योजना आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, 2 पैसे त्याकडे खेळले पाहिजेत. म्हणून जे आपले वाणिज्य मंत्री आहेत आणि पंतप्रधान आहेत यांच्या सूचनेनुसारच त्या कंपन्या ज्या आहेत त्या नियुक्त केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे भाव देत आहेत असं नाफेडचं किंवा त्या कंपन्यांचं म्हणणं आहे. आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत कुठली माहिती आली आम्हाला माहित नाही, पण आम्ही स्वतः शेतकरी आहोत. आम्ही नाफेडला अनेकदा कांदा दिलाय. मगाशी तुम्हाला सांगितलं की 55 mm चा कांदा म्हणजे कांद्याची निवड करून यांना कांदा पाहिजे. बरं, तो कांदा हे साठवणूक करणार खाजगी पद्धतीने आणि पुन्हा त्याच ज्या मार्केटमध्ये शेतकरी कांदा विकतोय त्याच मार्केटमध्ये या कांदा आणणार. हे कोणतं नाफेडचं धोरण आहे? नाफेडचा कांदा परकीय देशामध्ये गेला पाहिजे ना, परदेशामध्ये गेला पाहिजे. तो तिथं न जाता स्थानिक मार्केटमध्ये येण्याचं कारण काय आहे? नाफेडचा कांदा जर स्थानिक मार्केटमध्ये येणार असेल आणि तो शेतकऱ्यांकडून बांधावरून तुम्ही कमी किमतीमध्ये घेऊन मार्केटमध्ये विकणार शेतकऱ्यालाच प्रतिस्पर्धी म्हणून, त्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव कसा मिळणार आहे? हे धोरण कोणतं आहे? धोरणामध्ये बदल करावा लागेल. नाफेडची योजना आम्हाला नको, आमच्या कांद्याला हमी भाव असावा, मिळावा आणि या शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना दिलासा, न्याय मिळावा, ही रास्त मागणी आहे सर. खरं तर कांद्याला भाव नाही, गाव विकायला काढलेले. अशा परिस्थितीत गावातल्या बहुतेक गावकऱ्यांची, कारण सगळेच शेतकरी आहेत, आर्थिक परिस्थिती बिकट असेल. निश्चितच गणेश, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मावळमधल्या या गावकऱ्यांची सद्यस्थिती, त्यांची व्यथा आपण न्यूज स्टेटच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच सरकार याची दखल घेऊन शेतकऱ्यांना ठोस आश्वासन देईल. राज्यभरातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा करूयात. न्यूज स्टेटमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.